आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळी मारून हत्या। मध्यम ग्राम भागामध्ये कारमधून प्रवास करताना पीए चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार। अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांकडून मृत घोषित। पूर्वनियोजित हत्याकांड, पीएच्या हत्येनंतर सुवेंदू अधिकारी यांचा आरोप। दरम्यान तृणमूल काँग्रेसनं निवेदन जारी करत घटनेचा निषेध नोंदवला। सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येचा तपास सुरू। डीजीपी गुप्ता यांची माहिती, तर गुन्ह्यामध्ये वापरलेली 4 चाकी आम्ही जप्त केली असून घटनास्थळावरून जिवंत काडतुसं जप्त। डीजीपींचं स्पष्टीकरण। सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या छातीमध्ये 3 बुलेट्स आढळल्या। फेक नंबर प्लेट असलेल्या 4 चाकीकडून अडवण्याचा प्रयत्न, नंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला। गोळीबाराच्या वेळेला गाडीमध्ये 3 जण असल्याची माहिती। सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तुलाचा वापर, सूत्रांची माहिती। दरम्यान कोलकाताच्या मध्यमग्राम इथे सुवेंदू अधिकारींचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याची ममता बॅनर्जींची भूमिका। आज ममता बॅनर्जींच्या सरकारचा कार्यकाळ संपणार। भाजपच्या सत्ता स्थापनेसाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार। 9 मे रोजी सकाळी 10 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अखिलेश यादव आज ममता बॅनर्जींची भेट घेणार। कोलकात्यामध्ये जाऊन अखिलेश यादव ममता बॅनर्जींना भेटणार। इंडिया आघाडीला मजबूत करण्यासंदर्भात रणनीतीवर चर्चा होणार। ममता दीदी अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषदही होण्याची शक्यता। टीव्हीकेचे प्रमुख विजय थलपतींच्या शपथविधीवर सावट कायम। बहुमतासाठी लागणारा आकडा नसल्यानं शपथविधीबाबत अस्पष्टता। टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अद्याप 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता। आवश्यक बहुमत नसल्यानं राज्यपालांनी शपथविधीसाठी मंजुरी दिली नाही। विजय थलपतींना सरकार स्थापन करू द्या, आम्हाला कोणतेही घटनात्मक संकट नको। तमिळनाडूमधील सरकार स्थापनेवर स्टॅलिन यांची भूमिका। 6 महिने आम्हाला कोणालाही डिस्टर्ब करायचं नाही, स्टॅलिन यांचं वक्तव्य। केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी आज काँग्रेसची बैठक। सर्व आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर हायकमांडला रिपोर्ट देणार। केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी रमेश चेन्निथला, केसी वेणुगोपाल, व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची चर्चा। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा। दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द। खासदार पार्थ पवारही उपस्थित। सुनेत्र पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळांचं नाव चर्चेत। सूत्रांची माहिती, भुजबळांच्या विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता। अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा आयपॅक कंपनीसोबतचा राजकीय प्लॅन रद्द। पश्चिम बंगाल तमिळनाडूच्या निकालानंतर समाजवादी पक्षाची सावध भूमिका। उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये सल्लागार कंपन्यांवर अवलंबून न राहता संघटनेवर भर दिला जाणार असल्याची माहिती। मालेगाव महापालिका महापौरांचा एमआयएम पक्षाला मोठा धक्का। एमआयएमला दूर ठेवत पालिकेचं विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेला। शिवसेनेचे निलेश काकडे मालेगाव पालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी। भिवंडीमध्ये समाजवादी पक्ष गटनेता कार्यालयाचं उद्घाटन। शेख पक्षाच्या चिन्हाचा विसर पडल्यासारखं वागत असून ते भाजप धार्जिणी भूमिका घेत असल्याचा फरहान आझमी यांची रईस शेख यांच्यावर टीका। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उद्या भाजपचा मुंबईमध्ये नालेसफाईचा पाहणी दौरा। सकाळी 7 वाजल्यापासून नालेसफाई आणि मिठी नदीची पाहणी केली जाणार। मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार खासदार दौऱ्यामध्ये सहभागी होणार। व्हिएतनामचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष तोलाम आज मुंबई दौऱ्यावर। तोलाम यांच्या स्वागतासाठी वांद्रे वरळी सी लिंकवर विद्युत रोषणाई। राष्ट्राध्यक्ष तोलाम नॅशनल स्टॉक एक्सचेंजला भेट देणार। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपालांची भेट घेणार। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणामध्ये निदा खानचा सहभाग तपासामध्ये समोर। मुंबई नाका पोलिसांनी निदा खानला वॉन्टेड घोषित केलं। कर्मचाऱ्यांच्या धर्मांतराची जबाबदारी निदावर असल्याचा पोलिसांचा दावा। जिल्हा न्यायालयानं निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। नसरापूर अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्टामध्ये चालणार। उच्च न्यायालयाच्या परवानगीनं या प्रक्रियेला सुरुवात। प्रकरणाचा तातडीनं निकाल लावण्यासाठी विशेष तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार। पुणे पर्वती अत्याचार प्रकरणामधील पीडितेच्या शरीरावर जखमा आढळल्या। नराधम आजोबानं 9 वर्षाच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता। नराधम आजोबा सध्या पोलीस कोठडीमध्ये।
पुण्यामध्ये अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, रोज एक अत्याचार. 2025 पासून आकडेवारीनुसार रोज एका गुन्ह्याची नोंद. 2025 मध्ये अत्याचाराचे 219 गुन्हे दाखल असल्याची माहिती, तर 2026च्या पहिल्या 3 महिन्यात 66 गुन्हे नोंदवले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1 लाख मतदारांच्या नावामध्ये आणि छायाचित्रांमध्ये विसंगती आढळली. निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेद्वारे 10 मे पर्यंत मॅपिंग पूर्ण करण्याचे निर्देश. पत्त्यावर न आढळणारे किंवा मृत मतदारांची नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया वेगानं सुरू. महिला सुरक्षेसाठी पुणे महापालिका आणि पोलिसांची आज संयुक्त बैठक. महिला सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांच्या रोडमॅप या बैठकीमध्ये निश्चित केल्या जाण्याची शक्यता. कायदा आणि सुव्यवस्था अधिक कडक करण्यावर भर दिला जाणार. पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट येणार, तर विदर्भ मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाच्या विरोधात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका. धर्मस्वातंत्र्य विधेयकामध्ये अनेक तरतुदी असंविधानिक असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप. याचिकेवर उद्या सुनावणी होणार. राज्य निवडणूक आयोगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस. निवडणूक काळामध्ये 77 कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याबद्दल नोटीस. निधी मंजूर करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप. निवडणूक आयोगानं एमपीसीबीकडे अहवाल मागवला. राज्य सरकारनं सुधारित पेन्शन योजनेची नियमावली प्रसिद्ध केली. 20 वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि महागाई भत्ता मिळणार. कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीचा लाभही मिळणार. मात्र राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुधारित योजनेचा लाभ मिळणार नाही. नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन गावांमधील सातबारा उतारे आता बंद होणार. हद्दवाढीमधील गावांना आता सातबाराच्या ऐवजी प्रॉपर्टी कार्ड मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रॉपर्टी कार्ड देण्याचे निर्देश दिले. वंदे मातरमचा अवमान आता गुन्हा ठरणार. केंद्र सरकारची प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्टन्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रीय गीताचा अपमान केल्यास 3 वर्षापर्यंत कारावास किंवा दंडाची शिक्षा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या मतदार यादीवर 48 हरकती दाखल. 11 तारखेला यावर सुनावणी होणार. विभागीय सहनिबंधक 18 मे रोजी अंतिम निर्णय घेतील आणि 29 मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार. नागपूरच्या कुहीमध्ये मुरुम माफियांचा महसूल पथकावर हल्ला. वाळू माफियांनी नायब तहसीलदारांना 3 ते 4 किलोमीटर जेसीबीला लटकवून फरफटत नेलं. नायब तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचाही प्रयत्न. जेसीबी चालक मयूर थोटेला अटक. अमेरिकेने इराणसमोर 14 कलमी नवा प्रस्ताव ठेवला. इराणने यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणं, अमेरिकेने इराणवरील निर्बंध उठवणं या विषयांवर चर्चा. दोन्ही देशांमधील चर्चा यशस्वी झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. बेकायदेशीर इंधन तस्करी करणारी 3 जहाजं गुजरातच्या धक्क्याला. अलंग शिपयार्डकडे नेण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन मालकांची जहाजं सोडण्याची मागणी कोर्टानं फेटाळली.